ये लागेल तब्येत तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेलं जात आहे। सध्या त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिलाय, मात्र तपासणीसाठी म्हणून त्यांना ज्युपिटरमध्ये नेलं जाते। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आणि अशक्तपणा जाणवतोय आणि त्यामुळे त्यांना आता ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी ते जात आहेत। या बातमीसह तर पुढील उपचारासाठी शिंदेना ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल केलं जाणार आहे अशी माहिती मिळते। काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेना ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल केलं जाणार आहे। शिंदेना ताप आणि अशक्तपणा जाणवतोय। आज सकाळपासून नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तिथे गर्दी केली होती। तर त्याच्या पुढच्या उपचारांसाठी आता शिंदेना ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल केलं जाणार आहे। ताप आणि अशक्तपणा सध्या त्यांना जाणवतोय। तर आता एकनाथ शिंदेना दुसऱ्या रुग्णालयामध्ये दाखल केलं जात आहे। ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आता त्यांना नेलं जात आहे। तर गेल्या 4 दिवसांपासून एकनाथ शिंदे यांना ताप येत होता आणि अशक्तपणा जाणवतोय, त्यामुळे डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत होती आणि आता त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जात आहे। याआधी आराम करण्यासाठी ते आपल्या दरे या गावी देखील गेले होते। तिथून 2 दिवसानंतर परत आल्यानंतर सुद्धा त्यांचा ताप कमी न झाल्यामुळे आता त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जाणार आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयीची काय माहिती? नक्कीच निखिलजी, आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळी दरेगावात गेले होते त्याचवेळी त्यांना 105 इतका ताप होता आणि संजय शिरसाट यांनी देखील अधिकृतपणे याला दुजोरा दिला होता आणि यानंतर त्यांच्यावरती औषधोपचार सुरू होते। जे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे त्यांची देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा विचारपूस केली होती आणि त्या ठिकाणी डॉक्टरांची टीम पाठवल्याची सुद्धा माहिती होती। यानंतर मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री जेव्हा ठाण्याच्या घरी पोहोचले, काल सुद्धा डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आणि त्यामुळे कुठल्याही भेटीगाठी त्यांच्या झाल्या नाही। आज देखील औषध गोळ्या घेऊन ते पुन्हा एकदा भेटीगाठी घेणार होते, मात्र पुन्हा एकदा डॉक्टरांनी त्यांना आता रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिलेला आहे। प्लेटलेट्स कुठेतरी कमी झालेले आहेत आणि त्यामुळे आता आपण पाहतोय की या ठिकाणी महत्वाची घडामोड घडते। एकनाथ शिंदे हे ज्युपिटर हॉस्पिटल जे ठाण्यामध्ये आहेत त्या ठिकाणी निघालेले आहेत आणि ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांची एक टीम त्यांचं व्हिजिलन्स करेल, त्यांची तपासणी करेल आणि